नमस्कार, मी भक्ती आंबेडकर. बुलेटिनमध्ये गावागावातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, पण सुरुवात करूया टॉप 10 राजकीय बातम्यांनी. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय. रात्री सत्तार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समवेत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती, पण त्यानंतर सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तार ही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची 8वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातून उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. उदयनराजेंच्या प्रचारासाठी आज कराडमध्ये राष्ट्रवादीकडून सभा घेण्यात येणार आहे. या सभेला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होईल. यंदा साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे आणि कराडमधील दत्त चौकात एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ही जाहीर सभा होईल. महायुतीच्या प्रचाराचा आज कोल्हापुरात नारळ फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात जाहीर सभा आज होणार आहे. भाजप आणि शिवसेना महालक्ष्मीचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली असून शिवसेना 23 जागांवर तर भाजप 25 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालंय. खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्यानं लातूरमध्ये एका संतप्त कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. शांताई बंगल कार्यालयात खासदार गायकवाड समर्थकांची बैठक सुरू होती. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्यानं बाबा भोसले या कार्यकर्त्यानं रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी लगेचच उपस्थितांनी त्याला पकडलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. राज्यात काँग्रेस, एनसीपी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीनं संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. भाजपकडून साम दाम दंडभेदची नीती वापरली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. शिवसेना आणि भाजपचे मंत्री केवळ जुमलेबाजी करत असल्याची टीकाही अशोक चव्हाणांनी यावेळी केली. अजित पवार यांचे पुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिंपरीतील सभेत चांगलीच बॅटिंग केली. पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेल्या पार्थ पवार यांच्या वक्तृत्वाबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान पार्थ पवार यांनी केलेल्या दुसऱ्या भाषणात त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय आणि यावेळी शरद पवार यांना पंतप्रधान करण्याचं आवाहनही पार्थ पवार यांनी केलं. इतकंच नाही तर पिंपरीतील लोकांच्या प्रेमाबद्दलही त्यांची मिश्किल भाषा करत उपस्थितांची त्यांनी मन जिंकली. गेल्या 10 दिवसामध्ये मलाच कळत नाही की काय चाललंय. म्हणजे एवढं प्रेम लोकांनी मला दिलंय की मलाच कळत नाही की मला पार्थ पवारवरती प्रेम झालंय का पार्थवरती प्रेम झालंय. कदाचित सपोज मी 18 वर्षाचं असताना इथं काम सुरू केलं असतं तर आतापर्यंत लग्न पण झालं असतं माझं. एवढं प्रेम तुम्ही दिलंय मला. उगाच वेळ घालवला तिकडे मुंबईमध्ये. मतभेद जे असतील ते सगळे विसरून जाऊ द्या. आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, तोच आपल्याला एम ठेवायचा आहे. माझी प्रगती आहे आपली प्रगती, तसं समजून आपण काम करूया. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या विनायक मेटेंना जबर धक्का बसलाय. मेटे यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि जिल्हा परिषदेचे सदस्य विजयकांत मुंडे यांनी भाजपात प्रवेश केलाय. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानं एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मथुरा मतदारसंघातून आधीच भाजपनं अभिनेत्री हेमा मालिनींना उमेदवारी जाहीर केली आहे
आणि त्यामुळे हेमा मालिनी विरुद्ध सपना चौधरी अशी लोकसभा लढत पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढणाऱ्या मोदींविरोधात तामिळनाडूचे तब्बल 111 शेतकरी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांच्या पुढे आणि जनतेपुढे मांडता यावेत यासाठी 111 शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलंय.